नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे पोटॅटो सुजी बाईट्स, जे की झटपट अगदी 15 मिनिटात बनवून तयार होतात। घरी अचानक न सांगता पाहुणे आले असतील किंवा मग मुलांना संध्याकाळच्या वेळेस भूक लागली असेल तर तुम्ही हे अगदी झटपट बनवून त्यांना देऊ शकता। तर चला मग झटपट रेसिपी बनवायला घेऊया। तर सगळ्यात आधी इथे गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला 1 चमचाभर जिरे घालून घ्यायचं आहे। जिरे तडतडले की त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे पांढरी तीळ घालून घ्यायची आहे। तर तीळ आवर्जून घाला, त्यामुळे चवीत फार फरक पडतो। त्यानंतर तीळ आणि जिरे व्यवस्थित तड झाले की त्यामध्ये मिरची घालायची आहे। तर मी इथे 1 मिरची हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्यानंतर 1 चमचा लसूण घेतलेला आहे किसलेला। मी इथे किसून घेतलेला आहे लसूण। मिरची आणि लसूण इथे छान फ्राय करून घ्यायचं आहे। लसूण छान लालसर कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता लसूण छान आपला झालेला आहे, लालसर कलर आलेला आहे लसणाला। तर आता यामध्ये मी पाणी घालून घेत आहे। तर इथे मी 1.5 कप पाणी घालून घेतलेलं आहे। इथे जे 1.5 कप पाणी घेतलेलं आहे ते 1 कप सुजीकरिता अगदी बरोबर आहे। त्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला इथे घ्यायचं नाही आहे, नाहीतर मग सुजी आपली गिलसर होऊ शकते। आता इथे पाणी घातल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मी चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। याला आता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला सुजी ॲड करायची आहे, म्हणजे रवा ॲड करायचा आहे। तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये रवा ॲड करणार आहोत। तर 1 कप रवा घेतलेला आहे मी। इथे चिरोटी रवा म्हणजे जो 0 साईज रवा असतो तो वापरायचा आहे आणि जर ठोकळ रवा असेल तर त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे। यामध्ये रवा हळूहळू करून घालायचा आहे, सतत त्याला ढवळत राहायचं आहे। यामध्ये गुठल्या होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला। आणि जेव्हा आपण रवा यामध्ये ॲड करू तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची आहे। जोपर्यंत रव्यामधलं पाणी आटत नाही आणि तो छान गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता इथे गोळा तयार होत आहे आणि रव्यामधलं सगळं पाणी आटलेलं आहे। तर आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि हे एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। तर तयार झालेला गोळा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। खूप जास्त थंड करायचं नाही आहे। तर इथे काही वेळातच आपल्या हाताला सहन होईल एवढं थंड झालेला आहे हा गोळा। आता यामध्ये मी बटाटे ॲड करणार आहे। तर मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले होते आणि सोलूनसुद्धा घेतलेले आहेत। ते आता यामध्ये किसणीच्या साहाय्याने किसून घेणार आहे। इथे बटाटे किसून झालेले आहेत। आता यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि याचा आता आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर आपण पोळीसाठी वगैरे गोळा तयार करून घेतो त्या प्रकारे हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे हा गोळा तयार झालेला आहे। जर इथे थोडं गिलसर वगैरे वाटत असेल तर तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लोअर ॲड करू शकता। तर माझा गोळा इथे परफेक्ट तयार झालेला आहे। आता आपण यापासनं बाईट्स तयार करून घेऊया। तर या गोळ्यामधनं एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याला कोडपाट असो किंवा मग प्लॅटफॉर्म किंवा मग आपल्याकडे जे कटिंग बोर्ड असतो त्यावर या प्रकारे रोल करून घ्यायचं। एकदम खूप जास्त जाडं किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही आहे, मीडियम आकाराचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी रोल तयार करून घेतलेला आहे। आता याला तुमच्या आकाराने तुम्हाला जेवढा साईज ठेवायचा आहे त्या साईजमध्ये कट करून घ्यायचं। तर मी याला या प्रकारे कट करून घेतलेले आहे। याला आता थोडं आकार देऊन देऊया, दिसायला थोडं छान दिसतं। तुम्ही असेही तळलेत तरी चालतात। तर इथे बघा मी या प्रकारे सगळ्या यांना आकार देऊन घेतलेला आहे। आता यांना आपण तळून घेऊया। तर इथे तुम्ही हे या प्रकारे कट करून साईज देऊन तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। फक्त स्टोअर करताना थोडं त्यावर कॉर्नफ्लोअर भुरकवून द्यायचं आणि मग स्टोअर करून ठेवून द्यायचं आणि जेव्हा तुम्हाला तळायचं असेल तेव्हा काढून तुम्ही हे तळू शकता। तर आता इथे मी तळण्याकरिता तेल गरम करून घेतलेलं आहे। तर तेल आपल्याला बऱ्यापैकी चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याची फ्लेम मग मीडियम करून घ्यायची आणि त्यानंतर मग बाईट्स त्यामध्ये टाकून तळून घ्यायचे।
तर सतत हलवत याला आपल्याला तळून घ्यायचं आहे, तेव्हाच त्याचा कलर एकसारखा येईल। याला आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। जसाच याला ब्राऊन कलर येईल तेव्हा आपल्याला याला काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या बाईट्सला छान असे ब्राऊन कलर आलेला आहे। आता याला आपण काढून घेऊया। तर ब्राऊन कलर आला की हा मस्त क्रिस्पी आणि छान असा तयार होतो। तर हे बाईट्स मी आता इथे काढून घेत आहे। सर्व बाईट्स काढल्यानंतर त्याचं तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि इथे आपले पोटॅटो बाईट्स तयार झालेले आहे। पोटॅटो रवा बाईट्स तयार झालेले आहेत। तर याला तुम्ही चहासोबत सर्व करू शकता किंवा मग सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता। तर हा पोटॅटो रवा बाईट्स इथे तयार झालेला आहे। तर तुम्ही कोणी पाहुणे अचानक आले किंवा मग येणार असेल, तुम्हाला आधी माहीत असले तरी याला तुम्ही आधी तयार करून सुद्धा ठेवू शकता आणि वेळेवर तळू सुद्धा शकता। तर असे हे वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे पोटॅटो रवा बाईट्स तुम्ही ट्राय करून बघा। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं। तर पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।